अमोल उर्फ रॉकी बंगाळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार पक्षप्रवेश। अमोल बंगाळे मोहोळ मतदारसंघातून लढणार निवडणूक। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे कापूस पिकाचं अतोनात नुकसान। विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये आढळल्या जिवंत अळ्या। धुळ्याच्या भोनगाव जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार। नागपूरच्या ब्राउनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टाकडून क्युरेटिव्ह याचिका खारिज। फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रकल्पाचं होतं नियोजन। मीरा भाईंदरमध्ये मनसेचा पाणी टंचाई विरोधात आंदोलन। दुरुस्तीच्या नावाखाली नेहमीच पाणी पुरवठा बंद असल्याचा आरोप। जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग। प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची रॅगिंग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिर्डी दौरा रद्द। एकनाथ शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं शिर्डी दौरा रद्द। सिद्धिविनायक नासाची नवी समिती जाहीर। नव्या समितीत 10 जणांचा समावेश। केंद्रीय पथकाची नाशिकच्या लासलगाव बाजार समितीला भेट। कांद्याचे भाव आणि सध्याची परिस्थिती जाणून घेण्याकरता केंद्रीय पथकाची बाजार समितीला भेट। केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्या लोकार्पण। पक्ष्यांच्या विविध प्रजातीकरता हा परिसर आश्रयस्थान ठरणार। 1 ऑक्टोबरला अजित पवारांचा पुण्यात मेळावा। पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। भाजपच आता तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार। ओबीसी, एसटी आणि मराठा समाजाच्या मतांवर भाजपचा डोळा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।